नांदेड जिल्ह्यामधली बिलोली तालुक्यातली जरी लक्षवेधी असली, परंतु खऱ्या अर्थाने माझ्या वैजापूर तालुक्यामध्ये शहरामध्ये सन 2021-22ला 5 कोटी रुपये क्रीडा संकुलासाठी त्या ठिकाणी मंजूर झाले। त्या ठिकाणी आज जवळजवळ 5-6 वर्ष उलटले तरी सुद्धा क्रीडा संकुल त्या ठिकाणी तयार होत नाही। निविदा प्रक्रिया पूर्ण झाली, कशामुळे दिरंगाई होती हेही लक्षात येत नाही। परंतु अध्यक्ष महोदय, मागील 15 दिवसापूर्वी काही क्रीडाप्रेमीने त्या ठिकाणी एक मोर्चा काढला, आंदोलन केलं आणि सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी घोषणा केल्या। अध्यक्ष महोदय, आपण 5 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले, परंतु त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी झालं नाही। आम्ही तालुका कमिटीने जे कामं त्या ठिकाणी सुचवले होते, इनडोअरसाठी एवढ्या रकमेची बिल्डिंग त्या ठिकाणी तयार करावी, कबड्डी असेल, खो खो असेल, आउटडोअर गेम असतील, त्यासाठी इतका पैसा खर्च करावं, परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी कोणतंही काम त्या ठिकाणी पूर्ण होत नाही। म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत त्या ठिकाणी विनंती अशी करील का टेंडर होऊन इतके दिवस झाले, इतक्या दिवसात खऱ्या अर्थाने काम त्या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजे होतं, परंतु क्रीडा प्रेमी लोकप्रतिनिधीच्या विरोधात आंदोलन त्या ठिकाणी करताय आणि म्हणून हे काम किती दिवसात पूर्ण होईल हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न, या 5 वर्षामध्ये संबंधित दर वाढल्याने किंवा त्या कामाचे दर वाढल्याने या दरामध्ये मोठा फरक त्या ठिकाणी पडलेला आहे। आणि ते संपूर्ण काम करण्यासाठी आम्हाला वाढीव मोबदला त्या ठिकाणी वाढीव निधी त्या ठिकाणी मिळेल का? आणि मी त्यामध्ये जे सुचवलं होतं का त्या क्रीडा संकुलामध्ये गॅलरी झाली पाहिजे, ती गॅलरीचं काम त्या ठिकाणी पूर्ण होईल का? हे 3 प्रश्न आहे। धन्यवाद। वैजापूर तालुक्यातला जो क्रीडा संकुलाचा विषय सन्मान्य सदस्यांनी मांडला, त्यामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या काही दुर्लक्षामुळे, दिरंगाईमुळं जर काम लांबलं असेल तर नक्की त्या बाबतीमध्ये कार्यवाही केली जाईल। पण आपल्याला पण अध्यक्ष महोदय माहिती आहे की संबंधित क्रीडा विभागाचं काम जे आहे हे क्रीडा खात्याकडनं त्याला निधी दिला जातो। त्यांच्याकडनं निधी जर वेळेत उपभोक्ता विभाग जो आपण म्हणतो त्यांच्याकडनं आला नसेल, विलंब झाला असेल, तर त्यांच्याकडे पण आम्ही मागणी करू किंवा लवकर हे पैसे द्यावेत। त्याचबरोबर जे काही दर वाढलेले आहे ज्याच्याबद्दल सन्मान्य सदस्यांनी केला की रेट वाढलेले आहेत त्यामुळे काम होत नाही, तर त्या पद्धतीनं पण आम्ही संबंधित उपभोक्ता विभागाला कळवू।